बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर येवला पोलिसांनी रूट मार्च काढला। यावेळी SRPF येवला शहर पोलीस तसंच होमगार्ड सहभागी झाले होते। यावेळी पोलिसांनी बकरी ईद शांततेने साजरी करण्याचं आवाहन केलं। मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी मनमाड रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे। स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला। ऑगस्टपर्यंत भुसावळ मनमाड या तिसऱ्या लाईनचं काम पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती धरमवीर मीना यांनी दिली आहे। येवल्यामध्ये पालखेड डाव्या कालव्यामधून येवला साठवण तलावात आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। येवला शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानं मंत्री छगन भुजबळ यांनी हे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते। यावेळी डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला। शासकीय योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांची चौकशीची मागणीसाठी हे आंदोलन केले गेले। काही रुग्णालये शासकीय योजनांच्या नावाखाली गोरगरीब रुग्णांकडूनही पैसे घेत असल्याचा आरोप वंचितने केला। शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार पाऊस कोसळलाय। शहापुरातील धसई येथील लग्न समारंभात जोरदार पाऊस कोसळला, त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धांदल उडाली। मंडप उडाल्याने लग्नाच्या वेळी मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं। सांगलीमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती यंत्रणेचा आढावा घेतलाय। आपत्ती यंत्रणेकडे असणाऱ्या बोटींसह विविध साहित्यांची पाहणी करण्यात आली। यासह कृष्णा नदी पात्रामध्येही पाहणी करण्यात आली आहे। सांगलीत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं होतं। अभिनेते सयाजी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण पार पडले। पर्यावरण वाचवण्यासाठी झाडांची लागवड गरजेची असल्याचं मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं। नाशिकच्या देवळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यामुळे एका विद्यालयातील 8 ते 10 वर्गांचे पत्रे उडून गेल्यानं प्रचंड नुकसान झालंय। शाळेला सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय। नाशिकच्या बालगाणमधील डांगसौदानं इथं बिबट्याची दहशत पाहायला मिळाली। एकाच वेळी 3 बिबट्यांचा वावर या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक सध्या दहशतीमध्ये आहेत, त्यामुळे वन विभागानं पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी नागरिक करत आहेत। चांदवडमध्ये बसलेल्या धुवाधार पावसामुळे अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झालेले आहेत। चंद्रेश्वरी डोंगरावरील धबधबा खळखळून वाहतोय। पावसामुळे डोंगर दऱ्यांमधील निसर्गही बहरल्याचं दिसतंय। डोंगरांनी हिरवा शालू पांघरल्यानं पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली। नाशिकच्या येवला तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। सत्यगाव परिसरात शेतकऱ्याच्या 5 शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या आहेत। शेळ्यांना भक्ष्य केल्यानं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे वन विभागानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा कायम आहे। या महिन्यातही एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यासाठी निधीच उपलब्ध नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, मात्र या महिन्यातही पुन्हा पूर्ण वेतन देण्याइतका निधी सरकारकडे आलेला नाहीये आणि एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे। त्याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसतो। वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा नवीन खाडी पूल प्रवाशांसाठी खुला झालेला आहे। यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका झालेली आहे। तसंच सायन पनवेल महामार्गावरील प्रवास अधिक गतिमान होणार आहे। जालना जिल्ह्यातील 11वी प्रवेशाची मुदत संपलेली आहे, मात्र 5000 विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठी नोंदणीच केली नाहीये। आतापर्यंत जिल्ह्यातील 23,650 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर 10वी उत्तीर्ण झालेल्या 5000हून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणीच केली नाहीये। त्यामुळे 11वी प्रवेशाच्या नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळते का याकडे लक्ष लागलंय। कुळगाव बदलापूर नगर परिषद हायटेक झालेली आहे। नगर परिषदेच्या 44 सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत आणि यामुळे नागरिकांना घरबसल्या सुविधा मिळणार आहेत।